मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-केवायसी पूर्ण करत असताना बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या चुका झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील आलेला नाही आणि याची ई-केवायसी आता अपडेशन किंवा ही पुनर ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यांच्या माध्यमातून यापूर्वीच आपण अपडेट घेतला होता की विनंती अर्ज सादर करणे किंवा टोल फ्री नंबरावर संपर्क साधणे, हा अपडेट घेतला होता आणि हा अपडेट म्हणजे विनंती अर्ज भरल्यानंतर कुठे सादर करायचा हा एक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झाला होता। यासाठीच आज एक महत्त्वाचा अपडेट आणि त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। विनंती अर्ज यापूर्वीच आपण सांगितलं होतं की जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे आणि तो काही महिलांना तेथेही जाणं शक्य नाही। त्यामुळे आता 20 जानेवारीलाच असे निर्देश करण्यात आले होते की अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून ही पडताळणी पूर्ण करून घ्यावी। त्यामुळे काही अंगणवाडी सेविका याला नकार देत होत्या। पुन्हा एकदा आता ही प्रक्रिया 27 जानेवारी 2026 पासून पूर्ण करण्यात येत आहे आणि अंगणवाडी सेविकेकडे हे विनंती अर्ज हे भरून फिलअप करून त्यांच्याकडे दाखल करायचे आहेत। आणि काही महिलांचे ई-केवायसी करत असताना बरेच साऱ्या चुका झाल्या आहेत। त्यामध्ये आता नोकर वर्ग नसतानाही त्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने यस नो होय किंवा नाही अशा पद्धतीच्या चुका झाल्यात। नोकर वर्ग नसताना 4 चाकी वाहन आणि विधवा, त्याचबरोबर ज्यांचे लग्नच झालेले नाही त्यांनी वडिलांचा, अशा पद्धतीच्या बरेच सारे चुका झालेल्या आहेत। त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विनंती अर्ज भरून अंगणवाडी सेविकेकडे दाखल करायचा आहे आणि ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका या माध्यमातून पडताळणी करण्यास नकार देत असतील त्या ठिकाणी पंचायत समितीकडे जमा केले तरीही तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आणि येणारे पुढील हप्ते तुमच्या खात्यावरती येऊ शकतात। आणि याच माध्यमातून हाच एक नवीन अपडेट होता आणि ज्या महिलांचे ई-केवायसी चुकलेले आहेत त्या महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि याच माध्यमातून 27 जानेवारी पासून ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। विनंती अर्ज भरून त्यावरती आपल्या ई-केवायसी मध्ये कुठल्या प्रकारची चूक झालेली आहे ती चूक त्यामध्ये भरून आणि त्यामध्ये स्वतःचे नाव, आधार कार्ड, त्यामध्ये सर्व काही दिलेले आहे। ही विनंती अर्ज आहे त्याबद्दल आपण यापूर्वीच अपडेट घेतलेला आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच माहिती, तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।